श्रीराम समर्थ श्रीराम। शुका साधिके पूर्ण वैराग्य याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 13 समास 2 ओवी क्रमांक 12 पर्यंत आपण भाग पाहिला आहे। त्यापुढील आज आपण विचार करत आहोत। श्रीराम समर्थ श्रीराम। क्षयची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वाठाई, तेत घेत संदेह नाही, निर्विकारी श्रीराम। जे उदंड घनदाट, आद्य मध्य शेवट, अचळ अढळ अतुट, जैसे तैसे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या समासामध्ये परब्रह्म कसं आहे याची ओळख व्हावी म्हणून समर्थ इथे सारासार निरूपणामध्ये, मागे आपण आत्मानात्म निरूपण पाहिलं, इथे समर्थ सारासारामध्ये ते म्हणतात आहे क्षयची नाही जो अक्षयी। आपण पाहिलं आतापर्यंत कुठल्या गोष्टीचा क्षय आहे, क्षय होणे याचा नाश होणे। जी गोष्ट नाशिवंत आहे ती परब्रह्म असू शकत नाही। म्हणून ज्या गोष्टी आम्हाला पंचमहाभूतांनी तयार झालेल्या दिसतात त्या सगळ्या क्षय होणाऱ्या आहेत आणि तो परब्रह्म मात्र अक्षयी आहे। म्हणून समर्थ म्हणतात क्षयची नाही कुणाला, त्या परब्रह्माला, जो अक्षयी आहे, व्यापकपणा आहे, सर्वाठाई, तो परब्रह्म सर्व ठिकाणी आहे। सोपा शब्द बोलायला, सर्व ठिकाणी आहे। अनुभवाच्या बाबतीत विचार केला तर लक्षात येत नाही। वारा कसा आहे, जिथे वारा नाही अशी जागाच नाही, आणि वारा तिथे गेला नाही तर त्या परब्रह्माला सुद्धा त्या वाऱ्याप्रमाणे आपल्याला तो अदृश्य आहे, तो दिसत नाही। वारा डोळ्याने दिसणार नाही तसं परब्रह्म आम्हाला दिसणार नाही, तो आम्हाला भासणार आहे, तो जाणवणार आहे, त्याची जाण आहे, ओळख आहे। म्हणून समर्थ इथे सांगत असताना म्हणतात क्षयची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वाठाई। सर्वाठाई या शब्दाचा अर्थ जे सर्व आम्ही म्हणतो ते प्राणी मात्र, या सर्वांच्या हृदयामध्ये तो भगवंत अदृश्य रूपाने वास करतोय। कारण आत्मा आम्हाला दिसत नाही आणि जे दिसते ते नष्ट होते असं आम्ही म्हटलं।
जे आहे परंतु दिसत नाही तो परब्रह्म आहे. त्याचा अनुभव आम्हाला घेता येतो, जसा वाऱ्याचा आम्हाला अनुभव घेता येतो. वारा डोळ्यात दिसत नाही, सिद्ध करता येत नाही हा वारा म्हणून. मग त्याचे आता नाना प्रकारचे प्रयोगशाळा, त्याच्यातून मग आपण त्या वाऱ्याचं आपण संशोधन करतो. तसं आध्यात्मिक प्रयोगशाळेमध्ये संशोधन करून भगवंत आहे, परब्रह्म आहे याची अनुभूती संतांनी घेतली. म्हणून समर्थ म्हणतात आहे तो सर्वाठाई आहे. तो मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व प्राणी मात्रांमध्ये तो वास करतो. ईश्वर सर्वभूतानां वृद्धेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. आणि तो यंत्राप्रमाणे जसा यंत्री यंत्रावर आरूढ होतो. कार चालवणारा ड्रायव्हर जोपर्यंत त्या कारमध्ये बसत नाही तोपर्यंत ती कार चालत नाही. तसा जो जडदेह आहे त्या जडदेहामध्ये चैतन्य रूप जोपर्यंत त्या समावल्या जात नाही, परब्रह्म देहामध्ये येत नाही, तोपर्यंत त्या जडदेहाला त्याला चलन नाही, त्याची हालचाल नाही. तोपर्यंत हालचाल आहे त्या देहाची जोपर्यंत परब्रह्म आहे तोपर्यंत. म्हणून आम्ही जो मेला म्हणतो, गेला म्हणतो, हे कोणाबद्दल म्हणतो आहे? ते फक्त पंचमहाभूतांनी तयार झालेल्या देहाबद्दल. देह नष्ट होतो, आत्मा चिरंतन राहतो. त्या ठिकाणी त्या परब्रह्माच्या ठिकाणी हे तर संदेह नाही, निर्विकारी. निर्विकाराच्या ठिकाणी कुठलाही संदेह नाही, कुठलीही कल्पना नाही आणि कुठलीही शंका पण नाही. अजून समर्थ स्पष्ट करतात, जे उदंड घनदाट आद्य मध्य शेवट अचळ अडळ अतुट जैसे तैसे श्रीराम. जसं आहे तसं आहे, बदल नाही, नो चेंज. याचा अर्थ परब्रह्म. बदल आहे म्हणजे माया. मायेमध्ये बदल होतो म्हणून परब्रह्म कायम राहते, म्हणून त्यात बदलच नाही आहे. म्हणून ती येतही नाही आणि जातही नाही, जैसे तैसे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, जे उदंड घनदाट. किती घनदाट आहे ते, तेवढं घनदाट दुसरं काहीच नाही. आभाळ सुद्धा नाही, गगनाला सुद्धा घनदाट आम्ही म्हणू, कारण गगन सर्वत्र आहे. गगन नाही अशी जागा नाही, सगळत्र आहे. ते आकाश डोळ्यासमोर दिसते, पण तुम्ही जिथे जाल तिथे ते आहेच आहे. खोलीमध्ये आहे, बाहेरही आहे, माठामध्ये आहे, घरामध्ये आहे. म्हणून 4 प्रकारचे आकाश सांगितलेले आहे. मग त्याच्यापैकी मठाकाश, पहिला घटाकाश, नंतर हा मठाकाश. मठाकाश म्हणजे घराचा प्रमाणे, मठ म्हणजे घर. मठाकाश, नंतर चिदाकाश आणि नंतर म्हटलंय महदाकाश. कुठल्याही आकाशामध्ये आकाश नाही अशी जागाच नाहीये. आकाश सर्वत्र व्यापन आहे. त्याप्रमाणे जे उदंड घनदाट म्हटलंय. म्हणून जे असं परब्रह्म आहे जे इतकं घनदाट आहे की त्याच्यामध्ये दुसऱ्याला प्रवेश करायला जागा नाही आणि तो कोणात प्रवेश करत नाही. कारण तो दुसऱ्यात प्रवेश करण्यासाठी त्याच्यात समोरच्याच्या जवळ तेवढी पोकळी हवी. आणि जिथे जागा आहे रिकामी तिथे परब्रह्म आहेच. परब्रह्म नाही असं स्थळ नाही. म्हणून समर्थ म्हणतात ते आद्य होतं, मध्य आहे आणि शेवटी सुद्धा राहणार आहे. जन्मापूर्वी पण होता, जन्मानंतरही आहे आणि जन्म म्हणजे मरण आल्यानंतर सुद्धा राहील. असं कुठली गोष्ट आहे? जन्मापूर्वी काय आहे? आत्मा कायम आहे. नंतर त्यामध्ये देह निर्माण झालेला आहे. मागे समर्थांनी त्याचं वर्णन केलंय की पहिला जीव जन्माला येतो
की पहिले देह जन्माला येतो. समर्थ म्हणतात पहिले जीव नंतर देह. पडतो काय? फक्त देह पडतो, जीव तसंच कायम राहतो. त्या जीवाला काही लोक आत्मा म्हणतात, काही ब्रह्म म्हणतात. म्हणून अशा प्रकारे या देहाचा विचार केला तर असा एकही देह नाही की जिथे परब्रह्म नाही. देहात आहे पण देहातीत आहे. तो देहात राहतो पण दिसतच नाही ना, असून नसतो. तसा कार्यक्रम चालू असतो पण त्या कार्यक्रमाचा जो आयोजक असतो तो दिसत नाही, अदृश्य असतो. पण तो आहे म्हणून कार्यक्रम सुरू आहे. तो नसला तर कार्यक्रम होणार नाही. त्याप्रमाणे तो अध्यक्षस्थानी बसलेला आहे. आणि अध्यक्षस्थानी असा बसलेला आहे की अध्यक्षाची खुर्ची रिकामी आहे पण अध्यक्ष मात्र आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की तो आधी होता, म्हणजे खुर्चीवर बसण्याचं कारण नाही, कारण तो होताच खुर्चीवर. मध्य म्हणजे खुर्चीवर आहेच, आणि सगळे गेले तरी तो राहणारच आहे, म्हणजे शेवटी सुद्धा राहणार आहे. अशा प्रकारे परब्रह्म अचळ आहे आणि अढळ आहे. अचळ म्हणजे चळत नाही आणि अढळ म्हणजे ते ढळत नाही, ते कायमस्वरूपी आहे. आणि पुढे म्हटलंय समर्थ म्हणतात आहे ते अतूट आहे. अतूट आहे याचा अर्थ ते तुटत नाही. पाहता जैसे गगन, नेहमी समर्थांनी जिथे तिथे परब्रह्माला वर्णन करताना त्याचं उदाहरण म्हणून गगनाचंच घेतलेलं आहे. म्हणून समर्थ पाहता जैसे गगन, गगनाहुनी ते सघन, जनचिनाही निरंजन सदोदित श्रीराम. गगन गगनाप्रमाणे आहे पण गगन म्हणजे परब्रह्म नाही आहे. प्रमाणे शब्द आला याचा अर्थ ते नाही. ही आई सारखी आहे म्हटलं तर आई नाही. ही बहिणीप्रमाणे आहे म्हटलं की बहीण नाही. तसा हे ब्रह्माप्रमाणे आहे म्हणजे ब्रह्म नाही. हे गगनाप्रमाणे आहे पण गगन म्हणजे ब्रह्म नाही. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे ते गगन ते सघन आहे, जनची नाही निरंजन आहे ते. आणि ते कसं आहे? सदोदित आहे. आता त्याचे जाणण्यासाठी लोक नाना प्रकारचे प्रयोग करतात. जिथे योगांची जन्म झाले, ज्ञान योग आहे, भक्ती योग आहे, कर्मयोग आहे, या योगांचा जन्म झाला. समर्थ म्हणतात ते चर्म चक्षु ज्ञान चक्षु, हा तो अवघा पूर्व पक्षो, निर्गुण ठायचा अलक्षु, लक्षवेना श्रीराम. तो परब्रह्म कोणाला दिसू शकत नाही कारण तो अलक्ष आहे. जे लक्ष आहे ते दिसू शकते, जे अलक्ष आहे ते कसं दिसणार? म्हणून चर्मचक्षूंनी ज्ञानचक्षूंनी जर आम्हाला पाहायचं असेल तर तो सुद्धा पूर्व पक्ष म्हटलाय. पूर्व पक्ष म्हणजे काय हो? पूर्व पक्ष याचा अर्थ असा की तो परब्रह्म पाहण्यासाठी मला त्या परब्रह्मापेक्षा भिन्न व्हावं लागते. बरोबर की नाही? आम्हाला दृश्य पाहायचं, मग दृश्यापेक्षा मी भिन्न झाल्यापेक्षा मला दृश्य दिसणार नाही, कारण पाहणारे डोळे आहे, असणारं दृश्य आहे. मग ते दोन वेगवेगळे असले पाहिजे. तिथे त्रिपुटीचा लय झालेला नाहीये. ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता इथे ते एक झालेले नाहीये, ते भिन्न भिन्न आहेत. म्हणून ते चर्मचक्षूने दिसू शकत नाहीत किंवा ज्ञानचक्षूने दिसतात. म्हणून समर्थ म्हणतात चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाची पूर्व पक्षु. सुरुवातीला आहे ते. आई आणि मुलगी ही भिन्न आहे.
पण त्या मुलीला असं वाटलं पाहिजे की आई म्हणजे काय हे मी कळावं, मला कळावं. मग तिने काय करावं, तिने आईच्या जवळ जाऊन आई कशी आहे हे पाहावं नाही. आई कशी असते, काय काम करते, कशी बोलते, कसं प्रेम करते, वात्सल्य म्हणजे काय हे आईच्या जवळ जाऊन नाही कळणार. तिला तो अनुभव घ्यावा लागेल. याचा अर्थ तिला आई व्हावं लागेल. ते होण्यासाठी, ते जाणण्यासाठी ते व्हावं लागते. तसं परब्रह्म आहे. वात्सल्य त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते जी आई आहे. म्हणून परब्रह्म सुद्धा मला व्हावं लागेल किंवा मी परब्रह्म याची मला अनुभूती घ्यावी लागेल. मग परब्रह्माला मला ते सच्चित आनंद आहे याची अनुभूती होईल. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, संग त्यागे विण काही परब्रह्म होणार नाही. संग त्याग करून पाहे मौन्य गर्भ श्रीराम. समर्थ म्हणतात की संगत त्याग केल्याशिवाय, संगत त्यागे विण काही परब्रह्म होणार नाही. संग केला म्हणजे संबंध आला, संग केला. आता जे संगत त्यागे विण काही, संगत त्याग केल्याशिवाय त्याला परब्रह्म मी आहे याचा अनुभव येणार. मग कुणाचा संगत त्याग करायचा, तर संगत त्याग करायचा आहे मायेचा, संगत त्याग करायचा आहे प्रपंचाचा, संगत त्याग करायचा आहे संसाराचा, संगत त्याग करायचा आहे दृश्य वस्तूंचा. या गोष्टीचा जर आम्ही संगत त्याग केला तर आम्ही परब्रह्म याची जाणीव होते. आणि जोपर्यंत तुम्ही त्या संघामध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला निसंगाचा अनुभव येणार नाही. म्हणून निसंग होण्यासाठी संगत त्याग करा. आम्ही कुठेही कोणामध्ये तरी अडकतो आणि तिथेच आपलं आयुष्य आपण पूर्ण खर्च करतो. म्हणून समर्थ म्हणतात, संगत त्याग करून पाही मौन्य गर्भी. संगत त्याग केल्याशिवाय ते कळणार नाही आणि कळल्यानंतर ते मौन धारण होते. मागे उदाहरण दिलं आपण गुळाचं. गुळ खाणाऱ्याने खाल्ला, खाणारा जर मौनी झाला किंवा मुका असला तर तो त्या गुळाची चव कशी आहे तो लोकांना कसा सांगू शकेल सांगा बरं. मुक्याने गुळ खाल्ला, शब्द नाही बोलावया, मुक्याने खाल्लेला आहे म्हणजे मुका मनुष्य त्यांनी खाल्ला आहे. त्याप्रमाणे मी परब्रह्म अनुभव घेतलेला आहे आणि आता मला तो सांगायचा आहे. पण मला सांगण्यासाठी, तो ब्रह्माचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाही आहे. कारण तिथे भाषा सुद्धा मौनावते, भाषा सुद्धा पांगुळी होते. अहो साध्या साध्या गोष्टीत पांगुळी होते ती भाषा. भाषेला फार कमी मर्यादा आहे. भाषा फार पुढे नाही जाऊ शकत. भाषा सुद्धा पूर्व पक्षच आहे. भाषा सुद्धा फार अलीकडचाच भाग आहे. न बोलता सुद्धा काही सांगितलं जात असते. म्हणजे भाषेची गरज आहे का सांगा बरं. शब्दाची गरज नाही. शब्दे विण संवादीचे ज्ञानेश्वर भाऊजी म्हणले, शब्दाशिवाय संवाद झाला पाहिजे. ते ब्रह्माचं काम आहे, अनुभवाचं काम आहे. फुलाचा मी सुगंध घेतला, एका बाजूला गुलाब आहे, दुसऱ्या बाजूला मोगरा आहे. गुलाबाचा सुगंध घेतला एकदा मोगऱ्याचा घेतला. आता मला बोलता येते, असं समजा मी ज्ञानी आहे, मला बोलता येते, तरी मला सांगायचं आहे की गुलाबाचा सुगंध असा आहे आणि मोगऱ्याचा सुगंध असा आहे. समोरच्या ऐकणाऱ्याने कोणी गुलाबाचा सुगंध घेतलेला नाही आणि कोणी मोगऱ्याचा सुगंध घेतलेला नाही. आणि या दोघांचा सुगंध घ्यायचा आहे आणि याचं मला वर्णन करायचं. करता येईल का तुम्हीच सांगा, करता येईल का? वर्णन करण्याची गरज नाही. त्याला बोलवावं लागेल, त्याला तो सुगंध दाखवावा लागेल. तोही सांगू शकणार नाही की फरक मात्र त्याला कळेल. याला मोगरा म्हणतात, याला गुलाब म्हणतात. तसं परब्रह्म आम्ही जाणल्यानंतर मी परब्रह्म काय आहे ते सांगू शकत नाही. कारण सांगण्यासाठी शब्द मौन होतात.
सुगंध असताना सुद्धा सुगंध कसा आहे हे सांगण्यासाठी शब्द मौन आले की नाही. तीच गती याची आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, निरसता अवघेची निरसले, चंचल तितके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले, तेची सार श्रीराम. आठवा देह मूळ माया, निरसून गेल्या अष्टकाया, साधू संगती उपाया, कृपाळूपणे श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. समर्थ म्हणतात आहे चंचल निघून गेलं. चंचल निघून गेलं याचा अर्थ जे मुळात जड होतं त्या जडामध्ये चैतन्याचा प्रवेश झाला, त्यामुळे ते जड जे आहे त्याला चंचलता आली, ते झालं चंचल. आता चंचल निघून गेलं याचा अर्थ जड शिल्लक राहिलं. मनुष्य चालत होता, मेला, काय झालं? चंचल निघून गेलं. लोक काय करतात? देह पाचा भूतांचा जाळून टाकतात. मग ते निघून गेल्यानंतर राहते शिल्लक काय? समर्थ म्हणतात असं पंचमहाभूत निघून गेल्यानंतर निरसता अवघेची निरसले, चंचल तितके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले, तेची सार. म्हणून मग शिल्लक काय राहील? तर शिल्लक परब्रह्म राहील. ही खोली आहे, 4 भिंती आहेत, वर छत आहे, खोली तयार झाली आहे. ही खोली कुठपर्यंत आहे? म्हणजे चंचलता कुठपर्यंत आहे? जोपर्यंत या चारीला 4 भिंती आहेत, त्या खोलीला 4 भिंती आहेत, तोपर्यंत. भिंती पडल्या, खोली कुठे गेली सांगा बरं? जिला तुम्ही खोली म्हटलं त्या खोलीला खोली म्हणण्यासाठी या 4 भिंतीची उपाधी आवश्यक आहे. उपाधीमुळे ही खोली तयार झाली आहे. उपाधी विरहित राहिलेलं ब्रह्म ते परब्रह्म आहे. भिंती पडून गेल्या, पोकळ जी जागा राहिली आहे ते परब्रह्म आहे. तसं देह पडला, शिल्लक परब्रह्म राहिला. देह आहे तो चंचलता आहे, म्हणजे खोली आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात 8वा देह मूळ माया. 8 प्रकारचे देह आहे. 4 जड जे 4 आपण देह मानतो, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण पिंडाचे, आणि 4 ब्रह्मांडाचे, ज्यामध्ये विराट, हिरण्य, अव्याकृत आणि मूळ माया यांना 8 देह असं म्हणतात. हे 8च्या 8 देह. 8वा देह कोणता? मूळ माया. समर्थ म्हणतात 8वा देह मूळ माया. निरसून गेल्या अष्टकाया, सगळ्या निरसून गेल्या, माया सगळी निघाली, संपली. साधू संगती उपाया, कृपाळूपणे श्रीराम. मग साधूचा बोध होईल. कोणता बोध होईल? सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती तैसी, सहजची होते श्रीराम. साधूंच्या संगतीने आम्ही सोहम म्हणजे परब्रह्म तत्व आहोत. 6 अहम, मी परब्रह्म आहे, याची अनुभूती आम्हाला येते. म्हणून सोहम हंसा आणि तत्वमसी, तत्वम असी म्हणजे तू ते आहेस. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, ते तू आहेस याचा बोध कधी होईल? ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती आहेसे, सहजची होते. केव्हा सहजची होते? जेव्हा साधू संगतीला आम्ही लागलो तर, नाही तर नाही. साधक असून ब्रह्म उरले, ते वृत्ती शून्य झाले, सारासार विचारले, येणे प्रकारे श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. आता वृत्ती शून्य म्हणजे काय? वृत्ती कशा असतात आणि वृत्ती शून्यता आल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होईल ते समर्थ पुढे सांगतात आहे. वृत्ती शून्यतेचा भाग
जरा जसं चैतन्य, साक्षी चैतन्य आणि वृत्ती चैतन्य, तर या ठिकाणी वृत्ती शून्य हा भाव कसा असतो याचा विचार उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ साधवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे पय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.